आपण या ठिकाणी जॉईन झालेलो आहोत. गव्हर्नमेंट वेबिनार आपलं जीएम पोर्टल आणि ई टेंडर. आता जीएम प्रोक्युरमेंट पोर्टल समजून घेण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला ई टेंडर हा विषय समजून घेणं गरजेचं आहे. सुरुवातीला कोटेशन बेस पद्धतीने टेंडर चालायचे, त्यानंतर प्रोक्युरमेंट पोर्टल आले, त्यामध्ये ई टेंडर हा प्रकार मोडतो आणि 2017 पासून जीएम गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस हे प्रशासकीय यंत्रणेमधील खरेदी विक्रीसाठी प्रशासकीय यंत्रणेने आणलेलं. तर हे सर्व पूर्ण जे वेबिनार आहे त्या जीएम पोर्टल आणि ई टेंडर या विषयावरती आहेत. सगळ्यात महत्वाचं, माझं नाव विवेक शिंदे, विवेकराज सर्व्हिसेस म्हणून माझी नाशिकला फर्म आहे. मी फक्त कन्सल्टन्सी वर्क करतो आणि ट्रेनिंग देतो. 12 वर्ष झाले या क्षेत्रामध्ये मला. मी गोल्ड सर्टिफाईड आहे आणि 5 ते 6 वर्षांचा मला जीएमचा एक्सपिरियन्स आहे प्रशासकीय यंत्रणेमधला. तर सरासरी एक बेस 12 वर्षांचा एक्सपिरियन्स घेऊन मित्रांनो मी आज तुमच्या सर्वांसमोर बोलत आहे. जीएम पोर्टल काय आहे? जीएम पोर्टल त्याच्यावरती कशा प्रकारे खरेदी करता येते? आपण सेलर आहोत, आपण आपल्या वस्तू व सेवा या प्रशासनाला सेल करत असतो. मग आपल्याला जीएम माहिती होण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे टेंडर माहिती होणं. मग टेंडर काय आहेत, टेंडर कशा प्रकारे होतं, कोण करू शकतं, टेंडर कोण पार्टिसिपेट करू शकतं, या सगळ्या गोष्टी आल्या. तर सगळ्यात महत्वाचा थोडासा भाग ई टेंडरिंगचा सांगतो. प्रशासकीय यंत्रणेला कोणत्याही प्रकारची वस्तू किंवा सेवा खरेदी करवायची असल्यास ती कोटेशन पद्धत, ई टेंडर ऑनलाईन पद्धत किंवा जीएम पद्धतीने करावी लागते. त्या त्या विभागाला खरेदी अधिकाराच्या ज्या नियमावली प्रशासकीय यंत्रणांनी दिलेली आहेत त्या नियमावलीमध्ये हे सर्व वर्किंग प्रशासकीय यंत्रणा करत असते. मग आपण टेंडर बघतो, रोड बांधायचे टेंडर येतात, अंगणवाडी बांधकामाचे पण येतात, असंख्य प्रकार आहेत असे टेंडरिंग येण्याचे. पण खूप काही वस्तू व सेवा अशा पण आहेत ज्या आपण ज्यामध्ये आपलं स्वतःचं वस्तू किंवा प्रोडक्ट हे सेल करत असेल, पण आपल्याला टेंडरिंगची प्रक्रिया माहिती नसल्यामुळे आपण या ठिकाणी या प्रक्रियेकडे किंवा जी टेंडरिंगची जीएमची पद्धत आहे या पद्धतीकडे जास्त करून लक्ष देत नाही. त्यानंतर असे काही म्हणजे माझे मित्र असतील जे माझ्या समोर आहे आज, तर ते ऑलरेडी टेंडरिंग मध्ये काम करतात. त्यांना काही गोष्टी ऍडव्हान्स शिकायच्या आहेत, काही गोष्टी ऍडव्हान्स पाहिजे आहेत. ऑलरेडी ते काम करत आहेत, जीएम वरती काही अडचणी येत आहेत किंवा ई टेंडरिंग वरती काही अडचणी येतात. तर या सर्व अडचणी, येणारे प्रॉब्लेम्स हे सर्व या पीपीटी मध्ये आम्ही कव्हर केलेले आहे. तर इथे जीएम प्रोक्युरमेंट पोर्टल काय आहेत, शॉर्ट गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस, वन स्टॉप शॉप ऑनलाईन बिडिंग असेल, हे सगळी प्रक्रिया जीएम वरती कशी चालते,
जीएम मुळे काय फायदा झाला? ट्रान्सपरन्सी, इफिशियन्सी, स्पीड, प्रॉपर प्रोक्युरमेंट प्रोसिजर, स्मॉल लोकल बिझनेस, जो आपण जसं म्हणतो का एक छोट्यातला छोटा दुकानदार पण या ठिकाणी जीएम वरती सेल करू शकतो. त्यानंतर प्रत्येक वस्तू व सेवांसाठी शासनाने विशिष्ट प्रकारे कॅटेगरी डिफाईन केलेल्या असतात. तर या सर्व ज्या कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरीमध्ये राहून त्या कॅटेगरीमध्ये आपल्या प्रोडक्ट वस्तू व सेवा रजिस्टर करून आपल्याला काम करायचं असतं. आणि सर्वचे सर्व ज्या प्रशासकीय संस्था आहेत, स्टेट गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट असतील, सेंट्रल गव्हर्नमेंटचे असतील, ऑर्गनायझेशन असेल आणि पब्लिक सेक्टर युनिट असेल, तर हे सर्वचे सर्व डिपार्टमेंट मित्रांनो जीएम वर प्रशासकीय यंत्रणा रजिस्टर झालेल्या आहेत आणि त्या काम करत आहेत 2017 पासून. त्यानंतर तुमच्या समोर काही बोलणारे आकडे, 18,68,000 प्रोडक्ट रजिस्टर आहे जीएम वरती, 9,08,157 सर्व्हिस प्रोव्हायडर रजिस्टर आहेत. मीन्स वस्तू आणि सेवा. आज मी लॅपटॉप वरती तुमच्याबरोबर कम्युनिकेटिंग करतोय, ही वस्तू झाली. पण जे इंटरनेटच्या माध्यमातून आपलं कम्युनिकेशन चालू आहे, हे इंटरनेट पुरवणं म्हणजे सेवा झाली. तर वस्तू व सेवा यामधील काय फरक आहे? त्यानंतर गव्हर्नमेंटचा रूल्स रेग्युलेशन जे असतात, ज्याला आपण शासन निर्णय म्हणतो आपल्या भाषेत, गव्हर्नमेंटचे जी आर, ते कसे आहेत, ते कोणते आहेत, त्या जी आर मधनं आपण प्रशासकीय यंत्रणेबरोबर कशा प्रकारे काम करू शकतो, तर सर्व ऍज पर GFR 149 रूल्स नुसार आणि जनरल फायनान्स 2017 नुसार 2017 पासून आतापर्यंत जीएम वर पब्लिक प्रोक्युरमेंट प्रोसिजर चालू आहे. त्यानंतर आपण आपला एक बिझनेस आहे, समजा मी स्टेशनरी विक्रेता आहे किंवा मी एखादं सिव्हिलचं काम करतो, छोटस कलरिंग मारण्याचं काम करतो किंवा मी मोठे हायवेचे प्रोजेक्ट घेतो. तर जो ऑनलाईनचे प्लॅटफॉर्म आता आलेले आहेत, या ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्म मधनं सर्व वेंडर्स हे प्रशासनाबरोबर डायरेक्टली कनेक्ट होऊ शकतात. तुम्हाला ऑनलाईन असल्यामुळे कोणत्याही ऑफिसला, कोणत्याही डिपार्टमेंटला जाण्याची, वर्क करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही ऑनलाईन कोणत्याही ठिकाणी असून डायरेक्टली कनेक्ट होऊ शकतात. त्यानंतर स्टेक होल्डर्स आहेत. थोडक्यात जीएम ची यंत्रणा कशा प्रकारे काम करते. स्टेक होल्डर्स, बायर्स, याच्यात दोन विभाग आहेत. पहिला बायर, दुसरा सेलर. बायर मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट, सेंट्रल पब्लिक सेक्टर युनिट, स्टेट गव्हर्नमेंट, स्टेट पब्लिक सेक्टर युनिट, ऑटोनॉमस बॉडीज. सेलर मध्ये ओईएम जे मॅन्युफॅक्चरर आहेत, MSC जे मिनिस्ट्री ऑफ स्मॉल एंटरप्रेन्योरला रजिस्टर आहेत, स्टार्टअप इंडिया, ऑथोराइज रिसेलर आणि सर्व्हिस प्रोव्हायडर या यंत्रणा काम करतात. तर आपण येतो सेलर साईडने. त्यानंतर एक्सटर्नल गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स आहेत काही, जीएमच्या स्वतःच्या इन्स्पेक्शन सिस्टम आहेत आणि जीएम बरोबर कोण काम करतं ते पार्टनर आहेत. ते सर्व जीएमची एक प्रॉपर सिस्टम चालण्यासाठी.
त्यानंतर सेलर आणि बायर साईडची प्रोसिजर जीएम वरती कशी चालते. सेलर साईडने आपण प्रोडक्ट अपलोड करणं, रजिस्ट्रेशन करणं, आपल्या सेवा रजिस्टर करणं, टेंडर पार्टिसिपेट करणं, टेंडरचं इव्हॅल्युएशन चेक करणं, या सर्व गोष्टी आल्या. बिल जनरेट करणं, इनवॉइस जनरेट करणं, डिलिव्हरी अपडेट करणं. बायर साईटने जे प्रशासकीय यंत्रणा वर्किंग करते ते काम चालते. आपण सर्व वेंडर आहोत, आपण सर्व सेलर आहोत, त्यामुळे आपण जीएमचा जो अभ्यासक्रम बघणार आहोत तो सेलर साईटने बघणार आहोत. आणि जे काही गरजेचा विषय आहे बायर साईटचा तो मी तुम्हाला त्या कोर्समध्ये समजून सांगेल, का जो गरजेचा असतो तो त्याची माहिती देईल. त्यानंतर तुम्ही सर्वांनी डीजीएसएनडी हे नाव ऐकलेलं असेल, डायरेक्टोरेट ऑफ सप्लायर्स अँड डिस्पोजेबल. डीजीएसएनडी एक गव्हर्नमेंटचं प्रशासकीय डिपार्टमेंट होतं, का जे डिपार्टमेंट खरेदी करण्यासाठी स्मॉल उद्योजकांना आरसी बनवून द्यायचं, त्याला म्हणायचं रेट कॉन्ट्रॅक्ट. कालांतराने ते डिपार्टमेंट 2017ला बंद झालं आणि ते डिपार्टमेंट बंद करून त्यासारखे असे असंख्य डिपार्टमेंट होते, ऑनलाईन प्रोक्युरमेंट पोर्टल होते. जवळपास संपूर्ण भारतात 263 ऑनलाईन प्रोक्युरमेंट पोर्टल आहे. हे सर्व डिपार्टमेंट जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म होते ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही प्लॅटफॉर्म अजून पण चालू आहेत, काही 100% जीएम वर मर्ज झाले आणि सर्व प्रशासकीय यंत्रणांना जीएम कंपल्सरी जीएम वरनच खरेदी करायची असा रूल्स आला. त्यानंतर जे नवीन उद्योजक आहेत किंवा जे नवीन बिझनेसमन आहेत किंवा ज्यांना बिझनेसमन या क्षेत्रात यायचं आहेत ते कशा प्रकारे काम करू शकतात. सर्वात पहिले तुम्ही तुमचा स्वतःचा सेल्फ बिझनेस म्हणून या क्षेत्राकडे बघू शकतात. सेल्फ बिझनेस का एक वस्तू आहे, ती वस्तू स्टेशनरी सांगेल मी उदाहरणार्थ, का एक शाळा आहे, त्या शाळेला कायमस्वरूपी स्टेशनरी पेपरिंगची गरज असते. तर तिथे तुम्हाला ऑनलाईन डायरेक्ट ऍक्सेस मध्ये जीएम वरनं त्या वस्तूचा त्या शाळेला पुरवठा करता येतो. अशा भरपूर असंख्य प्रोडक्ट आहेत, फर्निचर आहेत, शाळेचे स्टेशनरी आयटम्स आहेत, सप्लाय आहे मटेरियलचा, फर्निचर आहे, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सची उपकरणं आहेत, खूप काही आहेत. त्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर पण होऊ शकतात. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर प्रॉपर लिगल जर तुम्ही पीडब्ल्यूडी, झेडपी, उद्योग ऊर्जा विभाग असे वेंडर रजिस्ट्रेशन जर केलेत तर त्या त्या विभागाचे तुम्ही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होऊ शकतात. त्यानंतर ट्रेडिंग इन ऑल सेक्टर, तुम्ही ट्रेडिंग पण देऊ शकतात. ट्रेडिंग इन ऑल सेक्टर, वस्तू व सेवा प्रशासन जे खरेदी करतं त्याची ट्रेडिंग देऊ शकतात तुम्ही. त्यानंतर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, तुम्ही स्वतःची कन्सल्टन्सी ओपन करू शकतात. मित्रांनो, आज तुम्ही जर बघितलं तर 500 रुपयांपासून 50,000 रुपयांपर्यंत टेंडर भरून घेण्याची फी घेतात एक टेंडरची. तर तुम्ही स्वतःच्या बेसवर स्वतःची कन्सल्टन्सी करू शकतात. त्यानंतर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये चांगल्या जॉबला नोकरी मिळवू शकतात चांगल्या सॅलरीसाठी. कारण या क्षेत्रातील असलेल्या जे माहितीगार आहेत
किंवा ज्यांना प्रॉपर एक्सपिरियन्सड नॉलेज आहे त्यांची संख्या फार कमी आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये रिक्रुटमेंट खूप जास्त आहेत. त्यानंतर रजिस्टर इंजिनियर, तुमचं जर पीडब्ल्यूडी झालेलं असेल, सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं असेल तर तुम्ही पीडब्ल्यूडीचं रजिस्टर करू शकतात. इलेक्ट्रिकल इंजिनियर झालेला असेल तर तुम्ही उद्योग ऊर्जा विभागाचं रजिस्ट्रेशन करू शकतात. त्यानंतर पार्ट टाइम जॉब फॉर टेंडर सबमिशन. महिला वर्गांचं, माझ्या भगिनी वर्गांचं म्हणणं असतं का सर आम्हाला घर सांभाळून काम करायचं आहे, तर काहीतरी आम्हाला छोटंफार असं काहीतरी काम शिकवा का जेणेकरून 1, 2, 500 रुपये, 1000 रुपयापर्यंत आमची अर्निंग चालेल. त्यांच्यासाठी हा खूप छान आहेत ऑप्शन, पार्ट टाइम जॉब सबमिशन, टेंडर सबमिशन करून देण्याचा. त्यानंतर ऑल टाइप्स ऑफ टेंडर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. आम्हाला विवेकराज सर्व्हिसेस सारखी फर्म टाकायची आहेत. तुम्ही जर प्रॉपर नॉलेज घेतलं मित्रांनो या क्षेत्रात, तर तुम्ही सर्व प्रकारच्या टेंडर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये काम करू शकतात आणि हलक्या हाताने पर मंथली 1 ते 2 लाख रुपये सुरुवातीच्या काळात कमवू शकतात. कमीत कमी 1 लाख, जास्तीत जास्त 2 लाख रुपये. तर या सगळ्या फ्युचर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तर तुम्ही चांगल्या प्रकारे प्रशिक्षण जर घेतलं ई टेंडरिंगचं, तर फ्युचरमध्ये या सर्व क्षेत्रांमध्ये तुमच्यासाठी वॅकन्सी अवेलेबल आहेत. त्यानंतर जे गॅजेट आहेत, ज्यावेळेस जीएम आलं त्यावेळेस गॅजेट आलेलं होतं, ते स्टेट गव्हर्नमेंटचं हे गॅजेट आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटचं. त्यानंतर हा स्टेट गव्हर्नमेंटचा GR आहे, जो कंपल्सरी GR केलेला आहे स्टेट गव्हर्नमेंटला. त्या सर्व प्रशासकीय यंत्रणांनी जी खरेदी करायची आहे ती खरेदी ती कशा प्रकारे करायची याची नियमावली दिलेली आहेत. हा 2017चा GR आहे. त्यानंतर आतापर्यंत जीएम मध्ये सेलर आणि सर्व्हिस प्रोव्हायडर किती रजिस्टर झालेले आहेत हे बोलके आकडे मित्रांनो. 32,88,166 प्रोडक्ट रजिस्टर आहेत. 394.048 CR ऑर्डर व्हॅल्यू झालेली आहेत. 60,06,907 सेलर्स आणि सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे 65 लाख सेलर सर्व्हिस प्रोव्हायडर जवळपास रजिस्टर आहेत. हा टर्नओव्हर आहेत मित्रांनो 21-22चा, 22-23 फायनान्शियल इयरचा 2 लाख करोड. यावर्षी ब्रेकिंग टर्नओव्हर झाला 4 लाख करोड. तर जो कॉन्ट्रॅक्टर, जो वेंडर जीएम मध्ये रजिस्टर करणार, प्रशासकीय यंत्रणेमध्ये ई टेंडरिंग वरती काम करणार, त्याचा टर्नओव्हर ग्रोथ हा नक्कीच होतो. फक्त त्यासाठी आपल्याला पूर्ण माहिती अवेलेबल असणं गरजेचं आहे. नंतर जीएम मधला काय फायदा होतो? आपण ज्यावेळेस प्रशासकीय यंत्रणेमध्ये जीएम प्रोक्युरमेंट पोर्टल थ्रू वर्क करतो, डायरेक्ट ऍक्सेस टू ऑल गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. मित्रांनो आता मी 7 राज्यांमध्ये गेलो, आता कालच रांची जाऊन आलो. आता रांचीला माझी ओळख नाही, प्रशासकीय यंत्रणेत तिथे कोण काम करतं हे मला माहिती नाही. पण काहीतरी मी एक गव्हर्नमेंट वरती ऑनलाईन प्रोक्युरमेंट पोर्टलला अशी वस्तू टाकलेली होती का जी वस्तू तिथल्या प्रशासकीय यंत्रणेला आवडली, जी माझी सेलिंग प्राइस होती, ती सेलिंग प्राइस कमी होती, त्यामुळे मला त्यांनी तिथे अपॉइंट केलं, तिथे बोलवलं. त्यानंतर माझं त्या ठिकाणी कोऑर्डिनेशन झालं आणि ती वस्तू सेल झाली. असे 7 राज्य आहेत, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हैदराबाद, बँगलोर,
कर्नाटका, अहमदाबाद, गुजरात, गोवा, दार्जिलिंगला पण काम चालतं, उत्तरांचल उत्तराखंडला पण काम चालतं. तर या सर्व ठिकाणी मी जीएम थ्रू पोहोचलो. मीन्स काय, तर डायरेक्ट ऍक्सेस मिळाला मला ऑल गव्हर्नमेंट डिपार्टमेंटचा. त्यानंतर एका क्लिकवरती तुम्ही भारतातले कुठलेही टेंडर भरू शकता. तुमची आता प्राइसिंग आपली शेअर मार्केटनुसार कमी जास्त होतच असते. तर आपण आपली जी प्राइस आहे, ती प्राइस डायनॅमिक प्राइसिंग आहे, ती जरा चेंज करू शकतो. त्यानंतर स्ट्रॉंग वेंडर रेटिंग सिस्टम आहे. आपल्याला वेंडरची रेटिंग मिळते. त्यानंतर न्यू प्रोडक्ट सजेशन फॅसिलिटी. तुम्हाला जर काहीतरी नवीन प्रोडक्ट तुमच्याकडे असेल का जो प्रशासकीय यंत्रणेमध्ये वर्किंगला येईल, कामाला येईल, तर न्यू प्रोडक्ट सजेशन फॅसिलिटी पण तिथे दिलेलं आहे. त्यानंतर सेलर फ्रेंडली डॅशबोर्ड आणि न्यूज अँड इव्हेंट सेक्शन. आता डॅशबोर्ड आणि न्यूज इव्हेंट सेक्शन हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पोर्टलला अवेलेबलच आहे. आणि नवीन काय प्रशासकीय यंत्रणेमध्ये वस्तू आली, सेवा आली, याच्या डिटेल्स. त्यानंतर तुमचा सर्वांचा एक प्रश्न असतो का आमची फर्म जीएम ला रजिस्टर होऊ शकते का. एक सर्व फर्मचे टाइप्स दिलेले आहेत तुमच्या समोर. पार्टनरशिप फर्म आहेत, प्रोप्रायटरशिप फर्म आहेत, एलएलपी आहेत, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहेत, स्टार्टअप इंडिया आहेत, सर्व्हिस इंडस्ट्री, पार्टनरशिप, एनजीओ, ट्रस्ट, सेवाभावी संस्था ज्यांना आपण म्हणतो, पब्लिक सेक्टर युनिट, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, सोलो प्रोप्रायटर, डीलर, डिस्ट्रीब्युटर, रजिस्टर फर्म, कन्सल्टन्सी सर्व्हिस, या सर्व प्रकारातल्या सर्व्हिसेस जीएम ला रजिस्टर होऊ शकतात. प्रशासकीय यंत्रणेमध्ये ई टेंडरिंग वरती काम करू शकतात. त्यानंतर हे फुटप्रिंट्स आहेत. सर्वच भारतामध्ये आता जीएमचं काम चालू झालेलं आहे. माझ्या लेफ्ट साईडला पार्टनर आणि राईट साईडला बँक्स आहेत का ज्या आपल्याला फायनान्शियली सुद्धा लोन वगैरे फंडिंग करतात. त्यानंतर जीएम मध्ये आल्याने काय फायदा होतो, टर्म ग्रोथ होतो. त्यानंतर जीएमचं एक क्वालिटी टेस्टिंग सर्टिफिकेट असतं. ते क्वालिटी टेस्टिंग सर्टिफिकेट प्रोडक्ट. त्यानंतर इंडियन पोस्टची एक सेवा आहे, ती सेवा मिळते. बिझनेस आपला एक्सप्लोर होतो. आणि शहाय हा एक ऑप्शन आहे का जे मॅन्युफॅक्चरर असतील, ज्यांचं उत्पादक गटात रजिस्ट्रेशन असेल, त्यांना फंडिंग साठी सुद्धा बिझनेस मदत करते. त्यानंतर आता जो आपला कोर्स होणार आहे त्याबद्दल थोडीशी माहिती देतो का. त्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत. टोटल कंटेंट डिटेल्स ट्रेनिंग, जीएम पोर्टलची माहिती करून घेणार आहोत, बेसिक इन्फॉर्मेशन घेणार आहोत, सेटअप कसा करायचा, जीएम मध्ये जो सिस्टम सेटअप असेल, महाटेंडरचा टेंडरिंग साठी जो सिस्टम सेटअप असेल, आपल्या पीसी वरती तो कसा करायचा ते बघणार आहोत. त्यानंतर रूल्स अँड रेग्युलेशन काय आहेत, ते रूल्स अँड रेग्युलेशन शासन निर्णय काय सांगतात ते बघणार आहोत. आपलं अकाउंट कसं क्रिएट करायचं, आपण रजिस्टर कसं व्हायचं, त्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात, काय काय आवश्यक असणार आहेत डॉक्युमेंट्स, ते बघणार आहोत. त्यानंतर कॉशन मनी पेमेंट प्रोसेस, एक रजिस्ट्रेशन फी असते, ती कोणी भरायची आणि कोणाला सूट मिळते. जसं महिला उद्योजकांना सूट आहे, एससी एसटी ला सूट आहे, स्टार्टअप इंडियाला सूट आहे, तर अशा प्रकारे कोणाला फी भरावी लागते, कोणाला फी सूट मिळते, कोण एक्झम्प्ट होतं, टेंडर फी कोणाला नाही भरावं लागेल, या सगळ्या गोष्टी आपण कोर्समध्ये ऍड केलेल्या आहेत. त्यानंतर ओईएम काय आहेत, रिसेलर काय आहे, त्याचा पॅनल कसा सेट करायचा, आपले स्वतःचे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस जीएम वरती कसे अपलोड करायचे, जीएम मधील टेंडर कसे सर्च करायचे, टाइप्स ऑफ टेंडर किती आहेत, प्रोडक्ट कसा अपलोड करायचा, सर्व्हिस कसा अपलोड करायचा. त्यानंतर आपलं टेंडर ऍट ऍक्च्युअल ऑनलाईन बसून
पार्टिसिपेट कसं करायचं. त्यानंतर टेंडर ओपनिंग कसं होतं. सुरुवातीला टेक्निकल ओपनिंग होतं, नंतर फायनान्शियल ओपनिंग होतं. टेंडर अवॉर्ड मिळतं. 7 ते 8 असणार ई टेंडर भरणारे वेंडर्स. त्यामध्ये एका व्यक्तीलाच ऑर्डर मिळते. त्यासाठी कॅपेबिलिटी आणि कॅपॅसिटी गव्हर्नमेंट चेक करून घेतं. त्यानंतर इनवॉइस जनरेट होतं, बिल प्रोसेस होते. आपला पेमेंटचे एक ठराविक नियम दिलेला आहे शासनाने, त्या नियमात पेमेंट येतो. डायरेक्ट ऑर्डर पण होते 5 लाखापर्यंत. कम्पेअर ऑर्डर होते. त्याचा पेमेंट प्रोसेस कसा असतो जीएमचा, 40-45 दिवसांचा स्टँडर्ड स्लॅब आहे शासनाचा. ईएमडी आपण कशी भरायची, टेंडर फी कशी भरायची, बँक गॅरंटी काय असते, परचेस ऑर्डर काय असते, आणि अदर इन्फॉर्मेशन. तर ही सर्वचे सर्व माहिती आपण या कोर्समध्ये बघणार आहोत. तर सर्व माझे समोर जे मित्र आहेत, त्या सर्व मित्रांना एकच सांगेल का आज मित्रांनो, तुम्ही अशा युगात आहे किंवा अशा कॉम्पिटिशन मध्ये आहे का जिथे 2 जागा जर नोकरीच्या निघाल्या तर कमीत कमी 2 लाख फॉर्म येतात. आणि तुम्ही जर प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब केलात, जर कोणी केलेला असेल माझ्या मित्रांनी, तर त्यांना चांगला प्रायव्हेट कंपनीचा पण अनुभव असेल. यामध्ये सर्वात बेस्ट आणि आज रोजीचं चांगलं सोल्युशन का तुम्ही स्वतः उद्योजक व्हा, स्वतः व्यावसायिक व्हा. प्रशासकीय यंत्रणेमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे काम करता येतं. ते कसं करायचं हे शिकून घ्यावं लागणार आहे तुम्हाला. तर मी आपली जी पहिली वेबसाईट आहे, ती पहिली वेबसाईट सांगितली जीएम ची. दुसरी जी वेबसाईट आपण बघणार आहोत ती आहे टेंडर महाराष्ट्र. टेंडर महाराष्ट्राला पण जी सिस्टम सेटअप, रजिस्ट्रेशन, डिजिटल सिग्नेचर, टेंडर पार्टिसिपेट करणं, टेंडर डॉक्युमेंट्स अरेंज करणं, बीओक्यू सेटअप करणं आणि टेंडर पार्टिसिपेट करणं, जी प्रक्रिया जीएम वर आहे ती सुरुवातीला टेंडर महाराष्ट्रावरतीच होती. दोन्ही प्रोक्युरमेंट पोर्टलची प्रक्रिया एकच आहे, फक्त छोटे मोठे चेंजेस झालेले आहेत जीएम मध्ये. तर ते चेंजेस काय आहेत, कशा प्रकारे आहेत, आपण ऍट ऍक्च्युअल बघणार. तर ज्या मी तुम्हाला 2 वेबसाईट सांगितल्या, एक गव्हर्नमेंट ई प्रोक्युरमेंट आणि दुसरी टेंडर महाराष्ट्र, या 2 प्रोक्युरमेंट पोर्टलचं ई टेंडरिंगचं ट्रेनिंग आपण जो येणारा कोर्स आहे त्यामध्ये घेणार आहोत. फक्त जाताना आणि शेवटी मित्रांनो एकच सांगेल का आपण कॉम्पिटिशन मध्ये, प्रशासकीय नोकरी असेल किंवा खाजगी नोकरी असेल, आपल्या पेमेंटचं लिमिट हे सेट करून घेतो. आणि व्यवसायामध्ये अनलिमिटेड काम करतो. अनलिमिटेड काम 8 वाजून 11 मिनिटं झाले, अनलिमिटेड काम याच्यासाठी करतो का त्याचं फळ सुद्धा तसंच मिळत असतं. नाहीतर 6 वाजेनंतर ऑफिशियल कंपन्यांचे गेट बंद झालेले असतात. तर सर्वांनी या कोर्सला जॉईन व्हा. मी तुमच्या बरोबर असेल. तुम्हाला प्रॉपर सर्व ई टेंडरिंग मध्ये छोटे छोटे जे मुद्दे आहेत ते चांगल्या प्रकारे समजून सांगण्यात येतील. तरीही काही तुम्हाला क्वेश्चन्स असतील तर सर तुम्हाला सांगणार तुमच्या शंका समाधान करायला. त्यावेळेस तुम्ही मला नक्कीच क्वेश्चन विचारा. तर श्रीराम सर, मी पुढे हँडओव्हर करतो तुमच्याकडे. तुम्ही आता कंटिन्यू करावे ही विनंती. येस येस, थँक्यू सर. अँड आपल्याला सगळ्यांना सरांनी एक ओव्हरऑल काय असतं जेम पोर्टल किंवा काय काय त्याचं इम्पॉर्टन्स आहे, अपॉर्च्युनिटीज आहे, हे आपल्या सगळ्यांनी गाईड, सरांनी चांगल्या प्रकारे गाईड केलं आहे. नेक्स्ट हाफ एन आवर आपण मेनली तुमच्या मनातले जे काही प्रश्न आहे ते आपण इन डिटेल कव्हर करणार आहे. सर, एक क्वेश्चन आहे जो कॉमन 2-3 जणांकडून आलाय
की एक प्रोसेस पूर्ण आम्हाला थोडं डिटेलमध्ये गाईड करा की राईट फ्रॉम टेंडर येतात तर टेंडर पासून ते जेम पोर्टल पोर्टल सबमिशन याचा एक तुम्ही समरी 2 मिनिटात सांगू शकता का कशी प्रोसेस असते. सांगतो सांगतो सर, 1-2 मिनिटात समरी सांगतो. टेंडर आपण ऑनलाईन प्रोक्युरमेंट पोर्टलला येतात, काही वेळेस पेपरला न्यूजपेपरला ऍड पण बघतो आपण, काही वेळेस आपल्या ओळखीच्या माध्यमातून पण आपल्याला माहिती होतं. टेंडर आल्यानंतर आपण टेंडर डाउनलोड करतो. टेंडर डाउनलोड केल्यानंतर टेंडर डाउनलोड केलं तर ते टेंडरचे डॉक्युमेंट्स वाचून घेतो. ते डॉक्युमेंट्स वाचल्यानंतर टेंडर कोणत्या प्रोक्युरमेंट पोर्टलला आहेत हे बघतो. त्यानंतर त्या प्रोक्युरमेंट पोर्टलला रजिस्टर करतो. त्याच्यासाठी डिजिटल सिग्नेचर काढतो. टेंडरमध्ये रिक्वायर्ड डॉक्युमेंट दिलेले असतात, काही अनेक्चर्स दिलेले असतात, ते रेडी करतो. त्याच्यानंतर रेट शीट असते दिलेली, ते रेट शीट फिलअप करतो. ते दोन्ही डॉक्युमेंट्स ऑनलाईन प्रोक्युरमेंट पोर्टलला जी टेंडरची फी असेल, ईएमडी असेल, ती भरून ते दोन्ही पॅकेट आपले, ज्याला टेक्निकल म्हणतात, दुसऱ्याला फायनान्शियल म्हणतात, ते दोन्ही पॅकेट आपले अपलोड करतो आणि आपलं टेंडर सबमिट करतो. त्यानंतर टेंडर ओपन होतं. टेंडर टेक्निकल ओपन होतं, आपले डॉक्युमेंट चेक होतात आणि त्यानंतर टेंडर फायनान्शियल ओपन होतं. फायनान्शियल ओपन झाल्यावरती ज्याचे सर्वात कमी रेट असतात त्याला टेंडर मिळतं. त्यानंतर त्याचं अवॉर्ड ऑफ कॉन्ट्रॅक्ट लेटर तयार होतं आणि त्यानंतर परचेस ऑर्डर दिल्या जाते. अशी एक सिंपल टेंडरिंगची प्रोसिजर आहे. ओके. सर पुढचं आहे की जेम याच्यासाठी काही डिपॉझिट मनी असतो का? येस सर, जीएम साठी 5,000 रुपये डिपॉझिट मनी आहे सर. पण SC ST असेल, वुमेन एंटरप्रिनर असेल, स्टार्टअप इंडिया असेल तर सूट आहे, ती भरण्याची आवश्यकता नसते. ओके. पुढचं आहे की सर जेम पोर्टलसाठी काही एज्युकेशन रिक्वायरमेंट आहे का? काहीच नाही सर जी. 47 गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट आणि 12 IAS IPS सांभाळतो. 12 लाल दिवे माझ्याकडे आणि मी 12वी नापास आहे. फक्त 12 वर्षांचा स्ट्रॉंग एक्सपिरियन्स मला आलेला आहे प्रशासकीय यंत्रणेमध्ये काम करण्याचा. त्या एक्सपिरियन्स वरनं मी तुमच्या सर्वांबरोबर बोलतो आहे आणि एवढं कॉन्फिडेंटली बोलून तुमच्या प्रश्नांची उत्तर देतोय. एज्युकेशन मॅटर नाही करत सर फार असा टेंडरिंग मध्ये, फक्त एकदा तुमची ग्रीप बसली पाहिजे. एकदा जर चांगल्या प्रकारे तुम्हाला त्या कामाची ग्रीप बसली तर खूप छान प्रकारे तुम्ही काम करू शकतात. ओके. एक बऱ्याच जणांचा एक कॉमन आणि हा टेंडर भरण्यासाठी काही लागतो का म्हणजे सपोज ZP PWD त्याचं त्याचं त्याच्यामध्ये एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे का? सर जी ते टेंडर वरती आहे, आता समजा स्टेशनरीचं टेंडर येतं त्याला लागणार नाही. पण जर सिव्हिलचं काम आहे PWD थ्रू आलं तर मग त्याला सिव्हिल इंजिनियर लागतो. इलेक्ट्रिकल काम असेल तर मग त्याला इलेक्ट्रिकल इंजिनियर लागतो का ज्याचं PWD ला रजिस्ट्रेशन झालेलं असेल. हे सर्व टेंडरच्या क्लॉजेस मध्ये आणि नियमामध्ये येतात. ओके. सो जेम पोर्टल आणि ई टेंडर हे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहे. वेगवेगळे आहेत सर, दोन्ही प्रोक्युरमेंट पोर्टल आहेत. गोष्टी एकच आहेत पण दोघांचे प्लॅटफॉर्म वेगवेगळे आहेत. ते काम एकच करतात का तुमचं टेंडर भरून घेणं. GM ला पण तेच होतं, महा टेंडरला पण तेच होतं, फक्त प्लॅटफॉर्म वेगवेगळे आहेत. त्याच्यातनं जे इन्कम निघेल ते एकच असतं का तुमचं टेंडर सबमिट झालं आणि प्रशासनाला वेंडर मिळतो. मग मेन डिफरन्स काय आहे सर दोघांमध्ये? प्लॅटफॉर्म चेंज आहे सर. GM हे प्रशासकीय यंत्रणेला सेंट्रल गव्हर्नमेंटने काढलेलं आहे. महाराष्ट्र टेंडर हे फक्त स्टेट गव्हर्नमेंट पुरतं चालतं आणि GM हे सेंट्रलचं पोर्टल असल्यामुळे सगळं भारतामध्ये एकत्रपणे GM काम करतं. ओके. आणि सर अपार्ट फ्रॉम एज्युकेशन जेम पोर्टलसाठी अजून काही क्रायटेरिया आहे का? नाही, काय नाही. GM ला काही असं खास क्रायटेरिया वगैरे नाहीयेत सर. म्हणजे टर्नओव्हर क्रायटेरिया जीएसटी तसं काय नाही. ते रजिस्ट्रेशन. ते ऍक्च्युअल सर ज्यावेळेस टेंडर येतात त्यावेळेस येणार सर ते. टेंडर टू टेंडर व्हॅरी करतं पण जेम पोर्टल साठी काही नाही आहे. यस 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 यस, GM साठी काही नाही सर. टेंडर भरताना तुम्हाला क्वालिफिकेशन क्रायटेरिया लागेल. रजिस्ट्रेशन करायला काही असा बेस क्रायटेरियाची आवश्यकता नाही. ओके. सर एखाद्याचं ज्याचं PWD ला सर तुमच्या इथून बॅकग्राऊंड नाही स्कोप येतोय तर तेवढंच सांगा नव्हतं आवाज खूप हो येतोय. हो सर जी, थोडस. येस सर, सांगितलं. पुढचा क्वेश्चन आहे की PWD ला रजिस्टर केलेलं आहे तर ई टेंडर वगैरे हे कसं भरणार ते आपण गाईड करणार का कोर्समध्ये? 100% सर, त्यासाठीच आपला कोर्स आहे. ओके. सर कोर्स केल्यावर नंतर काही जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहे का याच्यामध्ये? सर जी, आता जर तुमचा चांगला एक्सपिरियन्स 2 ते 3 वर्षाचा कॅन्डिडेट असेल
40,000 रुपये सॅलरी मी नाशिकमध्ये देतो, मुंबईला जायची तयारी असेल तर 70,000 प्लस करून देतो. आत्ता या सिच्युएशनला माझ्याकडे 4 वॅकन्सी पडलेल्या आहेत सर. का ज्यांना गरज आहे माझ्याकडे सांगता येईल सर, तुमच्याकडचे एक्सपिरियन्स माणसं आम्हाला द्या, असेल तुमच्या ओळखीत कोणी तर आम्हाला द्या. पण नाही येत, एवढा एक्सपिरियन्स कोणाकडेच नाही येत चांगल्या प्रकारे. तर खूप चांगल्या प्रकारे इन फ्युचर सुद्धा सर जॉब वॅकन्सी चांगल्या प्रकारे असतील सर, आणि बेस्ट सॅलरीला असतील. ओके ओके. आणि मग फ्रेशरसाठी, फ्रेशरला पण म्हणजे काही काही ना काही एंट्री करू शकतात या सेक्टरमध्ये. 100% सर करू शकतात, यस. ओके सर. पुढचं की क्लोज टेंडर, ओपन टेंडर काय असतं? क्लोज टेंडर, ओपन टेंडर. ओपन टेंडर आणि लिमिटेड टेंडर असं असतं. क्लोज टेंडर नसतात. ओपन टेंडर म्हणजे सर्व टेंडर भरू शकतात. लिमिटेड टेंडर म्हणजे विशिष्ट कंपन्यांना ते टेंडर दिलेलं असतं, का त्यांच्याकडेच ते काम करण्यात यावं, किंवा त्यांच्याकडे जी क्वालिटी बघून शासन ठरवतं का हे चांगल्या प्रकारे काम करतात. किंवा जसं ऑर्डनन्स फॅक्टरीचे काम आहेत, आता बुलेट्स बनवायला तुम्ही आम्ही नाही बनवू शकत, किंवा मेघ विमान बनवायचं आहे, तुम्ही मी मॅन्युफॅक्चरिंग नाही करू शकत. नोटा छापायच्या आहे, मायनिंगलाच काम गेलं पाहिजे. अशा प्रकारचे जे कामं आहेत तर त्या ठिकाणी तीच व्यक्ती प्रॉपर काम करू शकते. अशा कामांसाठी लिमिटेड टेंडर शासन काढतं, त्याला म्हणतात लिमिटेड टेंडर. ओपन टेंडरला सगळे भरू शकतात, कोणी पार्टिसिपेट करू शकतात, पण कॅपेबिलिटी आणि कॅपॅसिटी क्रायटेरिया महत्वाचा असतो. ओके. पुढचा बऱ्याच जणांचा कॉमन क्वेश्चन आहे, की एकच मिनिट. बेसिकली टेंडरमध्ये सर्व प्रकारचे कम्प्युटर, प्रिंटर, इलेक्ट्रॉनिक्स, चेअर, फर्निचर, प्लास्टिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आयटम, इलेक्ट्रिकल आयटम्स आहेत, सर्व्हिसेस आहेत, काही प्रशासकीय यंत्रणा डोळ्यासमोर गेल्यावरती आपल्याला जे पण काही प्रोडक्ट नजरेस पडतात, म्हणजे सिक्युरिटी गार्ड, गेट्स, फॅब्रिकेशन पासून सिव्हिल वर्क मधले टेबल, चेअर, स्टेशनरी, सीसीटीव्ही कॅमेरे, कम्प्युटर, सगळं प्रिंटर, टोनर, कार्टेज वगैरे सर्व प्रकारच्या वस्तू आहे सर. ओके ओके. ठीक आहे. अँड सर याच्यामध्ये हा एक क्वेश्चन आहे की एक्सपिरियन्स कंपल्सरी आहे का, म्हणजे टेंडर घेण्यासाठी, एखादा टेंडर हो, मिळवण्यासाठी हो, हो. एक्सपिरियन्स? छोटा छोटं जर काम असेल ना सर, 2-5 लाखांचं, तर काही आवश्यकता नसते. पण जर करोडोच्या घरात काम घ्यायचं आहे तर एक्सपिरियन्स पाहिजेच सर आपल्याकडे. विदाउट एक्सपिरियन्स अच्छा मोठं काम भेटणार नाही. काम गरजेचंच असतं, पण 2-5 लाखाला काही अडचण येत नाही एंट्री करण्यासाठी सर. अच्छा. ओके. सो मग ज्यांना काम करायचं तर त्यांनी सुरुवातीला छोटे टेंडर्स वरती फोकस करायचं आणि मग यस, 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 यस. परफेक्ट. ओके ओके. ठीक आहे. अँड सर याच्यामध्ये पार्ट टाइम काम करू शकतो का? करू शकतात सर, बऱ्यापैकी महिला वर्ग आहे आता, का तो पार्ट टाइम काम करतो सर. काही कामं माझ्या एंडला येतात ते पण मी त्यांना देत असतो, माझ्याकडे वेळ नसल्यामुळे. तर करू शकतात सर, काही प्रॉब्लेम नाही. ओके ओके. ठीक आहे. सर काही कोर्स बद्दल क्वेश्चन आहे, मी क्विकली कव्हर करतो कोर्सचे क्वेश्चन. यस सर, यस, करा करा नक्कीच. अँड त्याच्यानंतर आपण पुन्हा प्रश्नांना सुरुवात करूयात. सो हा जो प्रोग्राम आहे उद्योगवर्धिनीचा, हा 2 वीक्सचा प्रोग्राम आहे. आणि आम्ही प्रत्येक वेबिनार कोर्सची माहिती देण्याच्या आधी आमचे जे पास्ट पार्टिसिपंट आहे प्रशांत बोरसे, ते आपल्याला आज जुडलेले आहेत. ते क्विकली आपल्याला कोर्सचा फीडबॅक शेअर करतील, त्यांचं मनोगत व्यक्त करतील. आणि त्याच्यानंतर आपण प्रश्नांना सुरुवात करूयात. त्याच्यानंतर कोर्सची मी माहिती देतो. प्रशांत सर, तुम्ही आहात का तिकडे? येस सर, येस सर, आहे सर. हा. येस. ऑडिबल येस. सर. हा. येस. तुम बोला तो प्रशांत. Good evening all. I am Prashant Borse, past participant of this course. Uh, this course is very futuristic मराठीत course. बोला प्रशांत. Okay sir. हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता, कारण जेम पोर्टल एक फ्युचरिस्टिक थिंग आहे. खूप स्कोप आहे याला. यात सरांनी तुम्हाला आता त्याबद्दल खूप डिटेल सांगितलं की कसा स्कोप आहे, आणि तुम्हाला फॅमिलियर करून दिलं. जसा तुम्ही कोर्स जॉईन कराल आणि प्रत्येक छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल, तेव्हा तुम्हाला कळेल की आपण कशा प्रकारे काहीतरी वेगळं काम करू शकतो या क्षेत्रात. आणि खूप स्कोप आहे, कारण बॅच जॉईन केल्यानंतर आणि पूर्ण केल्यानंतर बऱ्याचशा गव्हर्नमेंट ऑफिशियल्सला व्हिजिट केली आम्ही. तर ते लोक आम्हाला सांगतात की आम्ही 6 महिन्यापासून वेट करतोय की कोणी आम्हाला भेटत नाही काम करण्यासाठी.
कारण की गव्हर्नमेंट ऑफिशियल मध्ये कंपल्सरी केलेलं आहे की त्यांना आता जेम पोर्टलवर खरेदी करावी लागेल, पण त्यांना कोणी भेटत नाही असं त्यांचा आम्हाला फीडबॅक आलाय. तर खूप स्कोप आहे यामध्ये. आणि सरांचा एक्सपिरियन्स तर तुम्ही पाहिलाच असेल. आत्ताच सर बोलले त्याप्रमाणे रांचीला जाऊन आले. आम्ही पण सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहोत बऱ्याचशा कामांबद्दल. तर खूप स्कोप आहे यामध्ये. थँक्यू. ग्रेट ग्रेट, थँक्यू प्रशांत. अँड हा जो कोर्स आहे जो प्रशांत यांनी केलेला आहे आणि अजूनही सगळ्यांनी जो बरेच आमचे जवळपास 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी कॉन्ट्रॅक्टर्सनी हा कोर्स केलेला आहे. तो हा जो कोर्स आहे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस जेम आणि ई टेंडरिंग याची नवीन बॅच चालू होत आहे 31 जुलै पासून. 2 आठवडे या कोर्सचं ड्युरेशन आहे आणि याची फीज आहे 4,500 रुपये. या कोर्समध्ये तुम्हाला सगळे प्रॅक्टिकल इन्साइट्स देणार आहोत. केस स्टडीज सर गाईड करणार आहे. प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन होणार आहे की जेम पोर्टल ऍक्च्युअल मध्ये कसं वापरायचं, बिडिंग प्रोसेस हे सगळं स्क्रीन शेअरिंग वरून करून दाखवणार आहोत. करिक्युलम पूर्ण आम्ही कव्हर करणार आहे. मग जेम रजिस्ट्रेशन आहे, ई टेंडरिंग प्रोसेस आहे आणि सक्सेसफुल बिडिंग स्ट्रॅटेजीज हे सुद्धा कव्हर करणार आहोत. आणि याच्यामध्ये लाईव्ह सेशन्स आम्ही पूर्ण हे सगळं लाईव्ह सेशन्स असतात, इंटरॅक्टिव्ह असतात आणि क्वेश्चन अँड आन्सर्स पण आम्ही कव्हर करतो. सो या 2 वीक्सच्या प्रोग्राममध्ये आम्ही तुम्हाला बेस्ट प्रॅक्टिसेस जेमच्या काय आहे, लर्न ई टेंडरिंग प्रोसेस, याच्यामध्ये टाइप्स ऑफ टेंडर्स, कॉन्ट्रॅक्ट्स काय असतात आणि एक सक्सेसफुल बिडिंग स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे की ज्याच्याने तुमचा टेंडरच किंवा तुमची बिडच एक्सेप्ट होईल, या सक्सेसफुल स्ट्रॅटेजी सुद्धा आम्ही कव्हर करतो. सो याचं सिलेबस क्विकली मी गाईड करतो. तर सगळ्यात आधी आपण जेम पोर्टल समजून घेऊयात. त्याचे ऑब्जेक्टिव्ह, ऍडव्हान्टेजेस काय आहे, गव्हर्नमेंट रूल्स अँड रेग्युलेशन्स काय आहे हे आपण कव्हर करूयात. त्याच्यानंतर जेम रजिस्ट्रेशन आणि त्याचं प्रोफाईल सेटअप कसं करायचं, मग याच्यामध्ये अकाउंट क्रिएशन कसं करायचं, सिस्टम सेटअप कसं करायचा, रजिस्ट्रेशन प्रोसेस काय ॲज अ मॅन्युफॅक्चरर, ॲज अ ट्रेडर आणि ॲज अ सर्व्हिस प्रोव्हायडर. प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, तर त्याच्या प्रत्येकाच्या रजिस्ट्रेशन प्रोसेस आम्ही कव्हर करतो. कॉशन मनी पेमेंट प्रोसिजर काय असते, ओईएम आणि रिसेलर पॅनल सेटअप कसं करायचं हे आम्ही कव्हर करतो. त्याच्यानंतर ई टेंडरिंग आणि टेंडर सर्च कसे करायचे, कारण टेंडर काय असतो, मग गुड्स असेल, सर्व्हिसेस असेल किंवा वर्कचं, मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे बीड्स असतात. टेक्निकल बीड कशी असते, फायनान्शियल बीड कशी असते ते आपण कव्हर करतो. डिजिटल सिग्नेचर आपण तुम्हाला याचं सर्टिफिकेट कसं काढायचं हे आपण शिकवतो. टेंडर सर्चिंगची प्रोसेस काय आहे, कारण तुम्हाला कायम अपडेट भेटले पाहिजे, वेगवेगळ्या राज्यातले टेंडर्स कसे शोधायचे आणि तुम्हाला सुटेबल असे टेंडर कसे आयडेंटिफाय करायचे हे आम्ही कव्हर करतो. प्रोडक्ट अँड सर्व्हिस इन्फॉर्मेशन, मग याच्यामध्ये तुमचा प्रोडक्ट अँड कॅटलॉग कसं अपलोड करायचं पोर्टलवरती, मॅनेज कसं करायचं ते प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस, त्याचे रेट्स कमी जास्त कसे करायचे. त्याच्यानंतर हाऊ टू पेअर अँड पब्लिश, म्हणजे जे पेअर अँड पब्लिश द प्रोडक्ट सर्व्हिस कॅटलॉग ऑन जेम पोर्टल विथ ऑर विदाउट ऑथरायझेशन एक्सपिरियन्स. सो हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे जे आम्ही कव्हर करतो. त्याच्यानंतर टेंडर डॉक्युमेंट, ऍप्लिकेशन अँड बिडिंग स्ट्रक्चर, मग त्याच्यामध्ये कोटेशन आहे, टेंडर पार्टिसिपेशन आहे, ईएमडी कसं भरायचं, टेंडर फी कशी असते, इव्हॅल्युएशन ऑफ बिड्स आहे, टेंडर अवॉर्ड्स आहे, हे सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये करतो. ईएमडी फी किती असते, त्याचे एक्झम्पशन डॉक्युमेंट्स काय आहे टेंडर फीचे ते आपण गाईड करतो. त्याच्यानंतर मॅनेजिंग पेमेंट्स, ट्रान्झॅक्शन आणि बिड मॅनेजमेंट, मग एक ऑर्डर कशी येते, कशी ऍक्सेप्ट करायची आणि त्याच्यानंतर इनवॉइस कसा बनवायचा, डिलिव्हरी कशी करायची, डायरेक्ट ऑर्डर, कम्पेअर ऑर्डर प्रोसेस, ऑप्शन मॅनेजमेंट कसं करायचं हे सुद्धा आपण कव्हर करतो. आणि लास्ट म्हणजे बेस्ट प्रॅक्टिसेस काय आहेत जेम आणि ई टेंडरिंगच्या, मग सक्सेसफुल बिडिंग स्ट्रॅटेजीज आपण कव्हर करतो की ज्याच्याने तुम्हाला खूप जास्त करून तुम्हाला टेंडर्स भेटतील. बरेचसे पार्टिसिपंट जेमचा गायडन्स घेतात इतर ऑर्गनायझेशन्समध्ये, पण त्यांना बिडिंग स्ट्रॅटेजीच्या इंटरनेट टिप्स माहिती नसतात. तर ते आम्ही याच्यावरती फोकस करतो की तुम्हाला नॉट जस्ट गायडन्स, पण तुम्हाला एक सक्सेसफुल बिझनेसमन करायचं असेल, बिझनेस चालवायचा असेल तर त्याच्या टिप्स काय ते आम्ही गाईड करतो. विवेक सर स्वतः आता सरांनी म्हटलं की ते 9 राज्यांमध्ये त्यांचं काम करतात, टेंडर मिळवतात. सो ते काय स्ट्रॅटेजी वापरतात हे सगळं सर गाईड करणार आहे. कॉमन मिस्टेक्स लोक काय करतात युजली की ज्याच्याने टेंडर चुकतो किंवा काय, आणि केस स्टडीज आपण जेम आणि टेंडरिंगच्या हे सगळं आपण या कोर्समध्ये कव्हर करणार आहे. सो विवेक शिंदे सर गाईड करणार आहे या कोर्समध्ये. 2 आठवडे दररोज लाईव्ह सेशन्स होणार आहे आणि संध्याकाळी 7 ते 8:30 या कोर्समध्ये होणार आहे. सो कोणासाठी आहे तर बिझनेस ओनर्स आहे, कॉन्ट्रॅक्टर्स आहे, गव्हर्नमेंटचे जे प्रोजेक्ट्स करतात, जे बी सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहे, ज्यांचे प्रोडक्ट्स आहे स्वतःचे किंवा ते ट्रेडिंग करतात ते सगळ्यांसाठी आहे.
कन्सल्टंट आहे किंवा ज्यांना स्टुडंट्स आहे की ज्यांना जॉब करायचं आहे, या सगळ्यांसाठी हा कोर्स आहे आणि 4,500 रुपये फी आहे. आज जे या कोर्सला रजिस्टर करतील, या कोर्सची फी तेवढीच आहे, 4,500 रुपयेच राहणार आहे. पण जे आज लोक रजिस्टर करतील तर त्यांना लाईव्ह सेशन व्यतिरिक्त आम्ही जेवढे बी लाईव्ह सेशन होतील त्या सगळ्यांची रेकॉर्डिंग आम्ही तुम्हाला लाईफ टाईम ऍक्सेस देणार आहे. आम्ही अदरवाईज आम्ही प्रत्येक सेशनची रेकॉर्डिंग तुम्हाला एक ठराविक काळापर्यंतच देतो. पण जे लोक आज या कोर्सला रजिस्टर करतील तर तुम्हाला लाईव्ह पार्टिसिपेशन तर मिळेलच, सगळ्या गोष्टी होईल, पण तुम्हाला कोर्स रेकॉर्डिंग हे लाईफ टाईम ऍक्सेस मिळेल. कारण तुम्ही जेव्हा उद्या एक लाईव्ह ठराविक काळानंतर तुम्हाला जेव्हा रिवाईज करायचं आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी नवीन समजायच्या आहे, तर किंवा तुम्हाला काही गोष्टी मिस आउट झालेल्या असेल, तर या सगळ्यांसाठी तुम्हाला रेकॉर्डिंगचा खूप फायदा होणार आहे. आणि बरेचसे जे पार्टिसिपंट असतात, आमचे जे जुने पार्टिसिपंट आहे, ते आमच्याकडे रेकॉर्डिंगची रिक्वेस्ट करतात आणि मी त्यांना बेसिकली त्यांच्यासाठी चार्जेस घेतो वेगळे. पण जे चार्जेस करतील, जे पेमेंट करतील या कोर्ससाठी, त्यांना लाईफ टाईम रेकॉर्डिंग ऍक्सेस देणार आहे. जो हा कोर्स पूर्ण लाईव्ह होईल त्याचा रेकॉर्डिंग ऍक्सेस तुमच्यासाठी लाईफ टाईम राहील. सो तुम्हाला नक्कीच त्याचा खूप फायदा होईल या तुमच्या पुढच्या जर्नीमध्ये. सो हा फक्त 30 पार्टिसिपंटसाठी मर्यादित आहे. या कोर्सला रजिस्ट्रेशन करायची जी लिंक आहे ती मी चॅट बॉक्सवरती टाकतोय तुम्हाला. आणि कोर्स नंतर तुम्हाला हँड होल्डिंग सपोर्ट आमच्याकडून पूर्ण मिळणार आहे. सर तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे. याचा एक ग्रुप बनतो व्हॉट्सअपवरती की त्याच्यामध्ये तुमचं इंटरॅक्शन होणार आहे. सो हा सगळा सपोर्ट तुम्हाला मिळेल या कोर्स नंतर. सो या कोर्सला रजिस्ट्रेशन करायची जी लिंक आहे मी तुम्हाला चॅट बॉक्सवरती टाकतो. हा कोर्स बेसिकली बेसिकली हा जो कोर्स आहे, या कोर्सची रजिस्ट्रेशन लिंक उद्योगवर्धिनी.com वेबसाईटवर मिळणार आहे. तर तुम्हाला लिंक मी चॅटबॉक्सवरती शेअर केलेली आहे. सो आपण आता बरेच रिमेनिंग क्वेश्चन्स आहे आणि आजचा वेबिनार कोणी मिस आउट केला असेल तर तुम्हाला उद्योगवर्धिनीचे युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. युट्यूबवर उद्योगवर्धिनी सर्च करा सो दॅट तुम्हाला या कोर्सच्या रेकॉर्डिंग पुन्हा आजच्या वेबिनारचे रेकॉर्डिंग पुन्हा बघायला मिळेल. सो आता आपण रिमेनिंग क्वेश्चन कव्हर करूयात विवेक सर. सो पुढचा क्वेश्चन आहे की सर हा. तुम्ही सांगितलं की याच्यामध्ये पार्ट टाइम करू शकतो किंवा महिला पार्ट टाइम करू शकतात. ते एक्झॅक्टली कसं असतं, म्हणजे ते काय स्ट्रक्चर असतं ते थोडं सांग. कसं आहे सर, ऍक्च्युअली बघा आता टेंडर भरायला क्लायंट आलेले असतात. तर समजा काहींचं कसं असतं का सर आम्हाला वेळ नाही किंवा कॉम्प्युटर नाही, आमच्याकडे लॅपटॉप नाही, एवढा वेळ आम्ही देऊ शकत नाही. आमच्या मध्ये 1-2 टेंडर येतात फक्त, आणि त्यासाठी आम्ही काय माणूस ठेवायचा एवढा 10-15-20 हजार रुपयाचा, तो परवडणारा नाहीये. मग ते काय सांगतात का सर, एक टेंडर भरायचं काय, तुम्ही 500-1000 रुपये तुम्हाला घ्यायचे ते घ्या आणि आमचं टेंडर भरून देत जा. ते डॉक्युमेंट्स रेडी करून आणतात आणि आम्ही टेंडर भरून देतो. अशा प्रकारे म्हणजे काय आलं, पार्ट टाइम सुद्धा हा आपण काम करू शकतो. ओके. तर 500 ते 1000 रुपये, 1500 रुपये पर टेंडरचे घेतात. त्यामध्ये टेंडर भरून देण्याचे, पार्टिसिपेट करून देण्याचे. ओके, ठीक आहे. अँड काही लोकांना रजिस्ट्रेशन करायला काही लोक विचारत होते, तर रजिस्ट्रेशनची प्रोसेस सिंपल आहे. इथे तुम्हाला रजिस्टर नावचं बटन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, तुमचे डिटेल्स फिलअप करायचे आहे आणि ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. रजिस्टर नावावर क्लिक केलं तर तुम्ही डिरेक्टली ऑनलाईन पेमेंट करू शकतात. फक्त आज ही फीज 4,500 रुपयेच आहे वर्कशॉपची. पण जे आज रजिस्टर करतील त्यांना लाईफ टाईम रेकॉर्डिंग ऍक्सेस सुद्धा आम्ही प्रोव्हाइड करणार आहे. गव्हर्नमेंट बिलं लेट का होतात सर? हा सर, गव्हर्नमेंट बिलं लेट का होतात असा प्रश्न आहे. सर काय होतं, गव्हर्नमेंट बिल लेट आता असं आहे. समजा झेडपीचा जरी आपण विषय घेतला, नाशिक पासन फाईल जाते मंत्रालयात आणि त्याच लाईनने, ज्या लाईनने फाईल वरती गेलेली आहे मंत्रालयात वित्तीय मान्यता घ्यायला, त्याच लाईनने परत खाली येते. त्यामुळे काय होतं, प्रत्येक टेबलवरती अधिकारी आहेत नाही आहेत, काही वरिष्ठ लेवलचे अधिकारी असतात, त्यांना दौरे असतात, काही ठिकाणी कार्यक्रम सोहळा असतो, त्यांचं जाणं येणं चालू असतात, क्लार्क जागेवरती नसतो, कधी शिपाई नसतो. तर या सगळ्या गोष्टी आहेत अशा पेमेंट डिले होण्याच्या. त्या सगळ्यांचा जर विचार केला, एक 45 ते 50 दिवस पेमेंट यायला लागतो सर शासनाचा. कमीत कमी मी तर सांगेल 45 दिवस, जास्तीत जास्त 60 दिवस, 2 महिने. ओके. पुढचा प्रश्न असा आहे की सर काही 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 वेळा असं होतं की एखाद्या स्पेसिफिक प्रोडक्टला खूप जास्त डिमांड असते, म्हणजे स्पेशल बुक विथ सम इनोव्हेटिव्ह आयडियाज असं काही असतात. सो हाऊ टू अपलोड इट ऑन जेम पोर्टल बरोबर. विदाउट एनी ब्रँड कंपनी मेक करू असं? हा.
नाही, आपला कंपनी ब्रँड वगैरे पाहिजे ना सर. तुमची जर कंपनी रजिस्टर नाहीये किंवा ब्रँड रजिस्टर नाहीये तर तो प्रोडक्ट काय कामाचा गव्हर्नमेंटचा. त्याला डॉक्युमेंट्सच नाहीये त्या प्रोडक्टला. तर मग तो प्रोडक्ट काय करणार गव्हर्नमेंट, खरेदीच कसं करणार. प्रॉपर आपले डॉक्युमेंट्स पाहिजे. प्रशासकीय यंत्रणेत काम म्हणजे मी लाख सांगायला ओरडून तुम्हाला विवेक शिंदे, काय प्रूफ आहे, माझं आधार कार्ड प्रूफ आहे, पॅन कार्ड प्रूफ आहे, बँकेच्या डिटेल्स प्रूफ आहेत. हे सर्व गोष्टी तर सगळं डॉक्युमेंट्स वरतीच गव्हर्नमेंटमध्ये चालतं काम. त्यामुळे आपल्याकडे डॉक्युमेंट्स रजिस्ट्रेशन पाहिजे गव्हर्नमेंटमध्ये काम करायचं तर. ओके. पुढचं आहे की सर कितीची लिमिट असते याच्यामध्ये जेम पोर्टलवर, किती काम, तसं काही किती नाही सर लिमिटचं. मॅक्सिमम काय असतं? तसं काही नाही सर. तुमचा जर एक्सपिरियन्स चांगला असेल तर तुम्ही 5,000 करोडचं पण काम घेऊ शकतात. नवीन असेल तर तुम्हाला 5,000पासून सुरुवात करावी लागेल. ओके ओके. सर पुढचं असं आहे की ड्युरिंग द कोर्स तुम्ही काही असे ओपन टेंडर डिस्कस करू शकतात का की जे लोक भरू शकतील किंवा असं काही करू शकता का तुम्ही? सर जी ऍक्च्युअल काय आता माझ्याकडे वेळ फार कमी असतो फ्रँकली स्पीकिंग. ड्युरिंग तुम्ही द जर कोर्स, बघितलं असेल कोर्सच्या माझी दरम्यान, गडबड. हा, कोर्सच्या हा. कोर्सच्या दरम्यानच मी सर्व ते सांगतो का सर्व लाईव्ह दाखवणार आहेत. ते स्वतः बघू शकतात सर टेंडर कसे बघायचे. माझी आवश्यकता पण नाही त्यांना टेंडर कुठे बघायचे, कसे बघायचे, कसे सर्च करायचे, ते मी शिकवूनच देणार सर त्यांना. ते स्वतः डेली अपडेट घेऊ शकतात त्यांच्या गावातले, तालुक्यातले, जिल्ह्यातले टेंडरचे. त्यामुळे तो क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातो सर त्यांचा. ओके ओके. सर पुढचं टेंडर भरायला जीएसटी, पीटी रजिस्ट्रेशन, उद्यम हे सगळे कंपल्सरी का? बऱ्यापैकी सर तुम्ही बेस्ट टेंडर भरत असाल ना तर काही अडचण नाही. पण थोडंसं जरा लाखाच्या पुढे टेंडर जात असेल तर या गोष्टी लागतात सर. त्याच्यामध्ये पीटी वगैरे काही गरज नसते. शॉप ऍक्ट, उद्यम रजिस्ट्रेशन, जीएसटी सर्टिफिकेशन, तुमची डिजिटल सिग्नेचर, रजिस्ट्रेशन प्रोक्युरमेंट पोर्टलला या बेस्ट गोष्टी पाहिजेत सर. अच्छा. ओके ओके. ठीक आहे. ओके, एक मिनिट. हाऊ टू फाइंड डिफर्ड ॲज पर, काही प्रश्न हे खूप पर्सनल आहे, यु नो, गव्हर्नमेंटच्या प्रॅक्टिसेस वरती आहे, तर ते आपण ओपन फोरम आहे आज वेबिनार, त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये ते क्वेश्चन आपण नाही कव्हर करू शकतो. ते क्वेश्चन आपण कोर्समध्ये पूर्ण गाईड करणार आहे. या कोर्समध्ये आम्ही पीडब्ल्यूडी रजिस्ट्रेशन नाही कव्हर करणार आहे, ते ते सेपरेट गोष्ट आहे, पण ते ई टेंडरिंग बद्दल आम्ही या कोर्समध्ये कव्हर करणार आहोत. जेमवर ओके. ठीक आहे. जॉब ऑपॉर्च्युनिटीज कव्हर केले, सोल्युशन ओके. टेंडरसाठी सर फायनान्शियल कंडिशन स्ट्रॉंग पाहिजे का? तसं काही नाही सर. तुम्ही जर 10-15 हजाराचं 2-5 लाखाचा टेंडर घेतायत त्याची काही आवश्यकता नाही. तुम्ही काम कितीवर घेणार याच्यावरती कंडिशन आणि स्टँडिंग ठरतो सर. काम कितीचं आहे पण सुरुवातीला आपण लाखाच्या करोडच्या घरात घुसतच नाही. माझी पहिली ऑर्डर होती 1140 रुपयाची. जो एक पेपर बॉक्सचा रिम होता फक्त 1140 रुपयाची. आणि माझी शेवटची ऑर्डर आहे सांगलीची 35 करोड रुपयाची. म्हणजे काय झालं, 1140 पासून 35 करोडचा 12 वर्षाचा प्रवास झाला. तर सुरुवातीला आपल्याला छोटे छोटेच कामं मिळावं लागणार आहेत. फायनान्शियल स्टँडिंग आपली कव्हर करावं लागणार आहेत. त्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप जशी आयडिया येते तशी पुढे जातोच. तर सुरुवातीला बेसिक गरजा ज्या आहेत त्या पूर्ण पाहिजे. आणि फार काय अशी आवड हवी, फायनान्शियल स्टँडिंग नाही पाहिजे. ओके. येस, आय थिंक आपण सगळे क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. अजून कोणाला काही ऑडियन्स मध्ये क्वेश्चन आहे तर तुम्ही हँड रेज करून विचारू शकतात किंवा अनम्यूट करून विचारू शकतात. तुम्ही सगळ्यांनी उद्योगवर्धिनीचं चॅनल जरूर सबस्क्राईब करा युट्यूबवरती. उद्योगवर्धिनी नावाने आमचं युट्यूब चॅनल आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला आजच्या वेबिनारची रेकॉर्डिंग पुन्हा बघायला मिळेल. इथे वेबिनार सिरीज नावाची प्लेलिस्ट आहे जिकडे आजच्या वेबिनारची रेकॉर्डिंग अपलोड केली जाईल. आणि आम्ही बऱ्याच आमच्या युट्यूब चॅनलवर बऱ्याच विषयांवरती आम्ही कॉन्टेंट टाकतो. सो वेबिनारचे आम्ही विविध वेबिनार घेतो विविध टॉपिकवरती. तर AI असेल, मग एक्सपोर्ट असेल, लँड एक्विजिशन असेल, रिअल इस्टेट असेल, हे सगळ्या टॉपिकवरती तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनलवर रेकॉर्डिंग बघायला मिळेल, त्याचे सेशन्स बघायला मिळतील. आणि आमचं वेबसाईट जरूर व्हिजिट करा उद्योगवर्धिनी.com. त्याच्यावरती तुम्हाला आमची सारी इन्फॉर्मेशन मिळेल. हा कोर्स उद्योगवर्धिनी आणि अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्या जॉईंट पार्टनरशिपमध्ये हा प्रोग्राम आम्ही कंडक्ट करतो. आणि बेसिकली उद्योगवर्धिनीच्या वेबसाईटवरती या कोर्सचं रजिस्ट्रेशन तुम्हाला करता येईल. आणि या कोर्सला जायचं, रजिस्टर करायचं असेल तर तुम्ही इथे कोर्सेसला सिलेक्ट करा
उद्योगवर्धिनी.com वर जाऊन कोर्सेसला सिलेक्ट करून कन्स्ट्रक्शनवर सिलेक्ट करा आणि इकडे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसेस या लिंकवर जर का तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला हा वेबिनारचा हा कोर्सचा रजिस्ट्रेशन पेज मिळेल, जिकडे जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. सो या कोर्सची फी 4,500 रुपये आहे आणि जे पण बेसिकली रजिस्ट्रेशन आज करतील तर त्यांच्यासाठी आम्ही आज जे रजिस्ट्रेशन करतील त्यांच्यासाठी आम्ही या कोर्सची लाईफ टाईम रेकॉर्डिंग ऍक्सेस तुम्हाला शेअर करणार आहे. सो दॅट तुम्हाला 2 वर्षानंतर 6 महिन्यानंतर जेव्हा पण तुम्हाला पुन्हा रिवाईज करायचं आहे टॉपिक तर तुम्ही नक्कीच या रेकॉर्डिंगने रिवाईज करू शकतात. नाशिकसाठी सुद्धा तुम्हाला वॅकन्सीज तुम्हाला जॉब प्लेसमेंटचा आम्ही असिस्टन्स देऊ शकतो. शिंदे सरांकडे बरेच असे कंपनीज आहे की जे किंवा त्यांच्या नेटवर्कमध्ये बरेच लोक आहे की जिकडे जॉब वॅकन्सीज अवेलेबल आहे. सो तुम्हाला आम्ही त्याचं पण असिस्टन्स या कोर्स थ्रू देऊ शकतो. सो आपण आजचा वेबिनार इथे समाप्त करूयात. थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर जॉईनिंग अस लाईव्ह. थँक्यू शिंदे सर फॉर वंडरफुल गायडन्स. आणि ज्यांना ना प्रोग्राम करायचा थँक्यू. आहे त्यांना चॅटबॉक्स वरती लिंक पाठवलेली आहे. मला कॉन्टॅक्ट आमच्या कॉन्टॅक्ट नंबरवर फोन करू शकतात. आमचे जे कोऑर्डिनेटर आहे त्या नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट पण करू शकतात. 9881466768 या नंबरवरती तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट पण करू शकतात. सो थँक्यू अँड हॅव अ गुड नाईट एव्हरीवन. थँक्यू. बाय. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू टू ऑल सो मच. थँक्यू सर. थँक्यू श्रीराम सर. गुड नाईट टू ऑल. येस, थँक्यू.